एक स्त्री शिक्षित होती है तो वह अपनी शिक्षा का उपयोग समाज और परिवार के हित के लिए करती है। एक शिक्षित स्त्री के कारण देश की आर्थिक स्थिति और घरेलू उत्पादन में बढ़ोतरी होती है। प्राचीन काल से कई शासकों, योद्धा अर्थात पुरुष प्रधान समाज के कारण स्त्री शिक्षा का महत्व नहीं था, किंतु एक शताब्दी पहले राजा राम मोहन रॉय और ईश्वरचंद विद्यासागर ने नारी शिक्षा का प्रचलन किया। इन्हें कई विरोध एवं हिंसा का सामना करना पड़ा, परंतु लोगों में स्त्री शिक्षा के महत्व को लेकर परिवर्तन आया। जैसे जैसे समय बढ़ता चला गया और नारी शिक्षा में बदलाव और विकास होने लगा। जिस प्रकार पुरुषों को इस देश के प्रगति, विकास एवं उन्नति के लिए विद्या मिल रही है, तो नारी भी इस देश की नागरिक है और उसे भी शिक्षा प्राप्ति का पूरा हक है। जब दोनों को संविधान में समान अधिकार मिला है, तो शिक्षा के क्षेत्र में भी समान अधिकार होना चाहिए। नमस्कार, बहुत बहुत स्वागत है आप सबका आपके चहेते प्रोग्राम सिटी मैत्रिन में। अब जानते हैं मानसून में बेहतर सेहत के लिए कैसा आहार रहेगा। सही जाने मानसून डाइट से जुड़ी खास बातें आज के हेल्थ टिप्स में। कई लोग अपने घरों में बोरवेल या नल का पानी पीते हैं, जो मानसून सीजन में उनके स्वास्थ्य के लिए हानिकारक हो सकता है। दरअसल बारिश के मौसम में बोरवेल या नल के पानी में कई तरह के रोगाणु पनप सकते हैं। इन रोगाणु से डायरिया, पेट में इन्फेक्शन और टाइफाइड हो सकता है। इसलिए बारिश के मौसम में साफ पानी पीना चाहिए। ना करें फास्ट फूड या ऑयली फूड का सेवन। बारिश के मौसम में हर एक इंसान को चटपटी और ऑयली चीज़ें खाना पसंद होता है, मगर इन चीज़ों का सेवन करने से आपको कई तरह के पेट संबंधित रोग हो सकते हैं। जानकार बताते हैं कि मानसून सीजन में हमारा मेटाबॉलिज्म कमज़ोर पड़ जाता है, जिसकी वजह से कई रोग हो सकते हैं। ना करें पत्तेदार सब्जियों या हरी सब्जियों का सेवन। यह तो हम सब ने सुना है कि हरी सब्जियां हमारी सेहत के लिए बहुत फायदेमंद होती है, मगर विशेषज्ञों का मानना है कि बारिश के मौसम में हम इनसे परहेज करना चाहिए। ऐसा इसलिए क्योंकि बारिश के मौसम में मॉइस्चर और ह्यूमिडिटी की वजह से हरी सब्जियों के पत्तियां पर कई रोगाणु पनप सकते हैं। इसलिए इस मौसम में पत्ता गोभी, फूल गोभी और पालक जैसी सब्जियों का सेवन नहीं करना चाहिए। पेय पदार्थ और मसाला चाय का कर सकते हैं सेवन। बारिश के मौसम में ह्यूमिडिटी की वजह से शरीर के अंदर फ्लूइड का लॉस होता है। ऐसे में शरीर के अंदर फ्लूइड की मात्रा को नियंत्रित रखने के लिए हमें पानी पीना चाहिए। इसके साथ आप काढ़ा और विशेष मसाला चाय पी सकते हैं, जिसके अंदर अदरक, इलायची और तुलसी जैसे लाभदायक मसाले मौजूद हो। फ्रेश फूड का करें सेवन। सलाद खाना हमारे सेहत के लिए लाभदायक है, मगर गर्मियों के मौसम में हमें इसे परहेज करना चाहिए। जानकारों का मानना है कि सलाद में कुछ सब्जियों के अंदर जीवाणु मौजूद हो सकते हैं, इसलिए हमें पका हुआ खाना बारिश के मौसम में खाना चाहिए। इस मौसम में सी फूड को भी परहेज करना चाहिए। सेहत के लिए फायदेमंद साबित होंगे मसाले। मसालों के अंदर एंटीसेप्टिक और एंटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी होती है, इसलिए अपने खाने में हल्दी, काली मिर्च और लौंग जैसे मसालों का उपयोग करना आपके स्वास्थ्य के लिए लाभदायक होगा। यह आपके शरीर को इन्फेक्शन से बचाएगा और इम्यूनिटी बढ़ाएगा। सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सिटी मैत्रीण या कार्यक्रमामध्ये। आज आपण आलेलो आहोत पूर्वा प्रमोद बगळेकर हिला भेटायला। या लहान छोट्याशा 7 वर्षाच्या मुलीने आपल्या नावावर अनेक विक्रम नोंदवले आहेत। तर काय ते विक्रम आहेत आपण जाणून घेणार आहोत आज तिच्याच कडनं। आणि चला वेळ न करता भेटूया पूर्वाला। हॅलो पूर्वा। हॅलो। कशी आहेस तू? चांगली आहे। अच्छा, मला सांग की तुझ्या नावावर जे रेकॉर्ड आहे तर ते तुला कशासाठी मिळालेलं आहे, आमच्या पब्लिकला सांग बरं। मी 5 तासात 51 गणपती बनवले आणि 5 मिनिटात 1 गणपती बनवला। वाव, खूप छान।
आपल्यासारखं व्यक्ती सुद्धा ही गोष्ट करू शकणे अशक्य आहे, पण तिने ती गोष्ट शक्य करून दाखवली आहे. अगदी एवढ्या लहान वयात तिने हा विक्रम केलेला आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिचं नाव याकरता नोंदवलेलं आहे तिने. चला पुढे आणखी बोलूया पूर्वाशी. पूर्वा, बरं मला हे सांग की तू हे गणपती जेव्हा बनवायला सुरुवात केली तर तुला कोणी हेल्प केली? माझे बाबा. अच्छा, तर तुला म्हणजे पप्पांनी शिकवलेलं आहे? नाही, पप्पा बनवत होते तर मी त्यांचं बघून शिकली होती. हो का? अच्छा. तर पहा, म्हणतात ना की जे आपली रूट्स असतात तिथनंच आपल्याला पुढे जी प्रेरणा मिळते. तर तिचे पप्पा सुद्धा कलाकारच आहेत, ते सुद्धा मूर्ती बनवतात, तर त्यांचं पाहून ती शिकलेली आहे. आणि सोबतच तिची मम्मी सुद्धा कलाकार आहेत, तर त्यांच्याकडनं तिला अनेक गुण नक्कीच मिळालेले आहेत. पूर्वा, तुला या व्यतिरिक्त आणखी काय काय करायला आवडते? मॉडेलिंग, डान्सिंग, सिंगिंग आणि गणेशा आणि पॉटरी पण. अच्छा, म्हणजे तू खेळ भांडे वगैरे असे सुद्धा बनवतेस का? हो. अच्छा, तर तू आणखी या व्यतिरिक्त तू म्हटलेलं आहे की जसं तुला गाणे म्हणायला आवडते, तर कोणतं गाणं आवडते तुला? हसता हुआ नूरानी चेहरा. अच्छा, तर आमच्या पब्लिकला एक छोटीशी 2 ओळी म्हणून दाखवशील का? हो. हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा, तेरी जवानी तौबा तौबा है, दिलरुबा ओ दिलरुबा, दिलरुबा ओ दिलरुबा. वाव, खूप छान. पहा, हिने खूपच सुंदर गाणं म्हटलेलं आहे. एवढी लहानशी मुलगी आणि एवढी टॅलेंटेड. वाव, ग्रेट. खूप छान गाणं म्हटलंस तू. आणखी तुला कशाचं म्हणजे तुला काय आवडते करायला? आणखी डान्स करायला आवडते का? डान्स करायला आवडते तुला? अच्छा, आणि मी ऐकलं आहे की तू डान्स मध्ये पण तुला अवॉर्ड मिळालेला आहे, सिंगिंग मध्ये पण मिळालेला आहे, मॉडेलिंग मध्ये पण. पहा, हिला मॉडेलिंग करायला सुद्धा आवडते. तर तुला म्हणजे काय, जसे की तू मॉडेलिंग करते तर तुला कोणते कोणते ड्रेस आवडतात? काही ते फ्रॉक्स आवडतात, डॉल फ्रॉक्स आवडतात आणि ट्रेडिशनल्स पण आवडतात. आणि तुला कोणतं कार्टून कॅरेक्टर आवडते? लिटिल सिंगम. लिटिल सिंगम, वाव. लिटिल सिंगम आवडते तिला. तर त्यातलं कॅरेक्टर तू पाहिलेलं आहे ना, चुटकीचं? तू पण तशीच दिसते अगदी एकदम. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे तू जी गणपती बनवते, तर आम्ही ऐकलं आहे की तू लहान लहान मुलांना शिकवते, त्यांना हे पण सांगते की पर्यावरणासाठी मातीचे गणपती कसे पूरक आहे. तर कसं पटवून देते बरं तू त्यांना? मी त्यांना खूप म्हणजे सिंपल तरीक्याने समजून घेते. अच्छा, तर कसं सांगते मला सांग बरं. आपण बाहेरून प्लास्टरची मूर्ती आणतो आणि त्याचं विसर्जनासाठी नेतो, आणि विसर्जनाच्या वेळीस ती पाण्यात चांगल्याने विरघळत नाही आणि प्रदूषण होतं, जलप्रदूषण. आणि जलप्रदूषणाच्यामुळे बाहेरचे जे गरीब लोक असतात तर ते पाणी पितात त्याच प्रदूषणवाला आणि ते बिमार पडतात. अगदी बरोबर बोललेली आहे. अगर म्हणजे जर का आपण स्वतःच्या हाताने गणपती बनवले तर ते सुंदरही बनतात आणि आपल्याला जसे पाहिजे तसे बनतात. अगदी बरोबर बोललेली आहे. पहा, काय होतं ना की पूर्वी काळी आपण मातीचे गणपती जे बनवलेले असायचे ते आपण घरी बसवायचो. त्यामुळे काय व्हायचं की त्याला आपण ज्या 21 हर्ब्स असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गणपतीला जे चढवतो आपण, ते पाण्यात आपण जेव्हा विसर्जित करायचो तर पाण्यात ते विरघळून त्याचे जे पौष्टिक तत्व असायचे,
जे आपल्याला आपल्या शरीराला आवश्यक असतात ते त्यामध्ये मिक्स होऊन जायचे. तर असं त्याच्या मागचं तथ्य होतं. पण आज आपण काय करतोय की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या या आपण घरी आणत आहे. सोबतच त्याला प्लास्टिकचे हार, मणी, मोती हे सगळे त्याला असतात. त्यामुळे काय होते की पर्यावरणाला हे खूप घातक आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ज्या आहेत त्या पाण्यात लवकर विरघळत नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. तर खूप चांगलं एक इनिशिएटिव्ह या लहानशा मुलीने घेतला आहे. एवढ्या कमी वयात जर ही असा एक इनिशिएटिव्ह घेऊ शकते तर आपण सुद्धा नक्कीच घेऊ शकतो. बरं पूर्वा, मला हे सांग, तू खूप लहान लहान मुलांना शिकवते गणपती बनवायला, तर आता तू आणखी कोणतं वर्कशॉप घेणार आहेस का? हो. आता कसल्या प्रकारचा वर्कशॉप घेणार आहे? ट्री गणेशा म्हणजे असं आपण मातीने गणपती बनवू आणि मग त्याच्या आतमध्ये बिया टाकायच्या डेकोरेशनसाठी, नाही तर आतमध्ये पण बिया टाकल्या तर चालतं. अच्छा, म्हणजे आतमध्ये त्याच्या जे गणपती बनवले असते त्याच्या आतमध्ये टाकायचे बिया. अच्छा, त्याने काय होईल बरं? मग आपण घरीच कोंडीत विसर्जन करू आणि त्या कोंडीतून मग एक झाड उगवतं. अच्छा, म्हणजे आणि झाड आपल्याला खूप काही घेऊन जातं, जसं की फूल, फळं, ऑक्सिजन आणि औषध जेव्हा आपण बिमार पडतो, आणि भाजी पण देतात. बरोबर, अगदी बरोबर. पहा, एवढी लहान मुलगी एवढं आपल्याला ती शिकवते आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आपण या गोष्टींचा विचार कधी मात्र केलेला नाही आहे. तर पूर्वा, जसं की तू एवढ्या मोठ्या मंचावर मी ऐकल्या गेली होती, ज्या वेळेला तुला बारामतीला बोलवलं गेलं होतं, एवढ्या सगळ्या तिथे लेडीज होत्या, तर त्या एवढ्या मोठ्या मोठ्या होत्या, तुझ्यापेक्षा तर किती मोठ्या होत्या. मग त्यांच्या तिथे जाऊन तुला उभं राहायला भीती नाही वाटली का? नाही. म्हणजे तुला असं तिथे जाऊन असं हे नाही वाटलं की मी एवढी लहान मुलगी, मी कशी, भीती नाही वाटत होती तुला त्यावेळेला? मला भूतनी पण भीती नाही वाटत. हो. पहा, तर हिला बिलकुल भीती नाही वाटत. एवढ्या मोठ्या मंचावर बारामतीला हिला सत्कारसाठी बोलवले होतं. त्यावेळेला 20 जागतिक महिला दिनाच्या दिवशी 20 महिलांच्या मध्ये ही एक पूर्वा सुद्धा होती. 7 वर्षाची पूर्वा एवढ्या मोठ्या महिलांसोबत उभी राहून तिथे तिचा सत्कार झालेला आहे. म्हणजे ही आपल्यामध्येच एक ग्रेट अचीवमेंट आहे तिची. पूर्वा, मला सांग, कोणत्या स्कूलला जाते तू? स्कूल ऑफ स्कॉलर SS. अच्छा, कोणत्या क्लासला आहेस? फर्स्ट होती आधी, आता सेकंड मध्ये चालली. सेकंड मध्ये जाणार आहे. तर तुझे टीचर तुला याबद्दल काही अप्रिशिएट करतात का? काय म्हणतात टीचर्स? कधी कधी मला इथे जे पण मेडल्स ठेवलेले आहेत त्याच्यामधून काही काही मेडल्स मला माझ्या टीचर्सने पण दिलेले आहे. अच्छा, टीचरने दिले आहेत. तर टीचर तर खूप शाबाशी देत असणार तुला, है ना? आणि स्टडीज मध्ये कशी आहेस तू? खूप चांगली. मला रिझल्ट मध्ये सगळ्या सब्जेक्ट मध्ये A+ भेटलेला आहे. अरे वा, ग्रेट. स्टडीज मध्ये अदर ऍक्टिव्हिटी आणि स्टडीज मध्ये सुद्धा पूर्वा पुढे आहे. पहा, आणि कोणता सब्जेक्ट आवडतो तुला? इंग्लिश आणि EVS. अच्छा, EVS म्हणजेच की पहा, पर्यावरण हा विषय तिला आधीपासूनच त्याची आवड आहे. तर तू EVS ची स्टडी करतेस का? बुक आहेत माझ्याकडे. अच्छा, म्हणजे म्हणूनच तू त्याच्या स्टडी करूनच तू हे सगळं वाचलेलं आहे का? पप्पांनी मला हे सगळं सांगितलेलं आहे की पाण्यात प्लास्टरची मूर्ती चांगल्याने विरघळत नाही. अच्छा, पहा, तर तिला सुद्धा माहित आहे की प्लास्टरची मूर्ती पाण्यात विरघळत नाही. तर आता पुढच्या वेळेसपासून आपण सगळ्यांनी एक निश्चित करायचं की मातीची गणपती स्वतः बनवून किंवा बाहेरून सुद्धा घेणार तेव्हा मातीचीच मूर्ती घ्या आणि तीच घरी बसवा. पूर्वा, मी ऐकलंय तू एक शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. तर एखादी डायलॉग आठवते का त्याच्यातलं? हो. बरं, म्हणून दाखवशील का आम्हाला? हो, ठीक आहे. आता पूर्वा, पहा, आपल्याला एक जी शॉर्ट फिल्म आहे त्याच्यात तिने काम केलेलं आहे, त्याचे डायलॉग म्हणून दाखवणार आहे. पायी नको जाऊ ना, गाडी घेऊ ना.
तर पहा खूपच क्यूट अशी पूर्वा आपल्यासोबत आहे. आणि पूर्वा, मी ऐकलं आहे की तू स्कूल्समध्ये पण प्रशिक्षण देते लहान मुलांना खेळणे बनवायला, गणपती बनवण्याचं. हो. तर बरं मला हे सांग, आता तू जसं एवढं सगळं करते तर तुला पुढे भविष्यात काय व्हायची इच्छा आहे? हिरोईन. अच्छा, पूर्वाला हिरोईन व्हायचं आहे. कोणती हिरोईन आवडते तुला? नोरा फतेही. नोरा फतेही, वाव. म्हणजे हिरोईन सोबतच नोरा फतेही डान्स मध्ये सुद्धा एक्सपर्ट आहे. म्हणजे तिला हिरोईन तर व्हायचंच आहे, सुद्धा डान्सची पण आवड आहे, यातूनच दिसते. पहा, त्यातही तिला बेली डान्सर व्हायचं आहे. तिने तिची आवड सांगितलेली आहे. तर तू प्रॅक्टिस करत असते का मग डान्सची? प्रॅक्टिस तर नाही, पण मी काही स्टेप्स मनाने करते. हो का? टीव्ही मध्ये पाहून करतेस का? थोडस. हो का? मग क्लास वगैरे नाही लावले तू? नाही, डान्स क्लास लावलेला आहे. अच्छा, डान्स क्लास लावला आहे. पण बेली डान्सचा नाही. अच्छा, बेली डान्स तर आपल्याकडे शिकवला जात की नाही माहित नाही मला, पण पहा तिला बेली डान्स करायला खूप आवडते. तर मला सांग पूर्वा, की तू स्कूलमध्ये तर तुझे खूप सारे फ्रेंड्स असणार. हो. तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे? विधी. विधी. अच्छा, मग तू तिला पण शिकवतेस का? हो. तिला शिकवलेलं आहे तू? हो. अच्छा, पहा तिची बेस्ट फ्रेंड आहे, तिला पण तिने शिकवलेलं आहे. तर तू जसं शिकवते त्यांना बनवणं, तसं मला सुद्धा शिकवशील का? हो. बरं, ठीक आहे. चला आपण पूर्वाकडून शिकूया गणपती बनवणं. ती आपल्याला एक लहान छोटंसं एक गणपती इथे बनवून दाखवणार आहे. चला पहा, पूर्वा इथे गणपती आपल्याला बनवून दाखवते आहे. वाव, पहा अगदी 5 मिनिटंही न लावता तिने इथे खूप सुंदर छोटीशी अशी गणेशाची मूर्ती बनवलेली आहे. पहा, अगदी पूर्वासारखीच क्यूट आहे की नाही? खूप सुंदर मूर्ती अशी तिने बनवलेली आहे. तर मैत्रिणी पहा, आता इथे पूर्वाची मम्मी म्हणजेच समताताई इथे आपल्यासोबत उपस्थित आहे आणि सोबतच तिचे बाबा म्हणजे प्रमोद बगळेकर सर सुद्धा इथे उपस्थित आहे. चला बोलूया त्यांच्याशी आणि विचारूया पूर्वाच्या अचीवमेंट्स बद्दल आणि तिने जे हे अचीवमेंट्स प्राप्त केलेले आहेत तर त्याबद्दल त्यांना कशी फिलिंग आहे त्यांची. नमस्कार ताई. नमस्ते. तर जसं आम्हाला
पूर्वाने सांगितलेलंच आहे तिचे अचीवमेंट्स, पुन्हा तरी तुम्ही एकदा आम्हाला तिचे अचीवमेंट्स सांगाल. पूर्वा 5 वर्षाची असताना तिला महाराष्ट्र कोहिनूरचा कॉन्फिडंट किड्स अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मी पण आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा जजिंगचे वगैरे कामं करायची, ती 2-1 वर्षाची असणार, चालती बोलती होती, तेव्हापासून तिला स्टेजवर बोलण्याची किंवा स्टेजवर काही परफॉर्म करण्याची आवड होती. मग मला लक्षात आलं की हिच्यामध्ये कॉन्फिडन्स भरपूर आहे आणि ही काहीतरी करू शकते. मग मी तिला करू द्यायची तेव्हा, म्हणजे मॉडेलिंगचे झाल्या कॉम्पिटिशन झाले किंवा मग गाणे सिंगिंगच्या कॉम्पिटिशन झाल्या, डान्सच्या झाल्या, प्रत्येक ठिकाणी तिला मी न्यायची आणि परफॉर्म करायला लावायची. ते आज तिचा कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे, तिने एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलेला आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं ग्रँड मास्टर म्हणून नाव नोंदवलं गेलेलं आहे. आणि परत ज्युनियर महाराष्ट्राचा अवॉर्ड सुद्धा तिला मिळालेला आहे. आणि वर्ल्ड ऑलिम्पियाडची इंटरनॅशनल लेवलची डान्स कॉम्पिटिशन असते, तर त्याच्यामध्ये सुद्धा तिला 3 अवॉर्ड मिळालेले आहे. आणि सेशन 3ची तयारी पण सुरू आहे आता. आणि एक नागपूरची पण डान्सची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे अशा भरपूर कॉम्पिटिशन आहे ज्याच्यामध्ये ती म्हणजे हे करणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. तर जसं की सर, ती तुमच्याकडनं, तुम्ही सुद्धा कलाकार आहे, मूर्ती बनवता, तुमच्याकडनं ती शिकलेली आहे, तर कशा प्रकारे तुम्हाला असं केव्हा वाटलं की तिला सुद्धा शिकवायला पाहिजे किंवा तिला सुद्धा इंटरेस्ट आहे, तर कशा प्रकारे तुम्ही नरिश केलं तिच्या टॅलेंटला? मी जेव्हा काम करायचो, म्हणजे मूर्तिकाम करायचो, बसायचो, मग माझ्या बाजूने बसायची, ती यायची आणि काही खेळणी बनवायची, काही वेगवेगळे चित्र बनवायची किंवा मग गणपती बनवून बघायची, कंटिन्यूस बसायची आणि काम करत राहायची. मला असं वाटलं की नाही, जर का आता इंडिव्हिज्युअल काम केलं तर हरकत नाही. मग तिला मातीचा गोळा देत एक वेळ अशी आली की तिनं ते गणपती बनवायला सुरुवात केली. आणि मग ते प्रोफेशनलाइज असं तिच्या हातानं किंवा तिच्या वयोमानानं जे आहे ते ती तशी गणपती बनवायला लागली. मला असं वाटलं की नाही, आता हिचा रेकॉर्ड अटेम्प्ट होऊ शकतो, डॉक्युमेंटरी काहीतरी आपल्याला असणं अपेक्षित आहे. म्हणून मग आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडे ॲप्लिकेशन दिलं, ते ग्रँटही झालं आणि तिला मिळालं सुद्धा. मग तेच परत एशिया बुक ऑफ रेकॉर्डला सुद्धा अटेम्प्ट झाला, तर तो सुद्धा फायनलाइज झाला. असं करता करता मग पुढे आलो आणि चांगलं वाटलं, ती करत गेली. अच्छा, तर कसा प्रवास राहिला म्हणजे तुमचा हा, की तुम्ही कसं म्हणजे या इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी वगैरे तिचं नाव पाठवलं, कसं राहिला आहे आतापर्यंतचा प्रवास? सर्वात आधी तर तिचं म्हणजे आम्ही बघितलं तिला कसं बनवते, तिचं टाइम पिरियड बघितलं आम्ही. ती 3 ते 4 मिनिटांमध्ये एक गणपती बनवून ठेवते. तर मग आम्ही अटेम्प्ट केला की 5 तासामध्ये 51 गणपतीचा, आणि तिने ते सहजच बनवलं. म्हणजे 51 पेक्षा जर जास्ती हे केलं असतं आम्ही, तर तो सुद्धा तिने केला असता. अच्छा, तर जसं की आम्ही ऐकलं आहे की बारामतीला सुद्धा तिला जागतिक महिला दिनाच्या दिवशी बोलवलं गेलं होतं, तिचा सत्कार झाला. तर कसं वाटते तुम्हाला की तुमची एवढी लहानशा वयात तुमची मुलगी एवढे तिची अचीवमेंट्स आहे, कशी फीलिंग आहे? खूप प्राऊड फील होते. आणि सर, तुम्हाला कसं वाटते की तुमची अचीवमेंट्स तिचे आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? मला प्राऊड फील होण्यासारखंच आहे. आणि दुसरा विषय असा आहे की माझी जी कला आहे ती तिच्यात अंगीकृत आली, हे माझ्यासाठी चांगली अभिमानाची बाब आहे की पुढे चालून ती गणपती बनवेल किंवा मातकामात काम करेल, हे चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. माझी जी आवड आहे ती तिनं स्वतः आत्मसात केली, हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. कुठे ना कुठे जे आपल्या आई वडिलांमध्ये गुण असतात ते मुलं नक्कीच घेतात. तसंच तिची मम्मी सुद्धा आर्टिस्ट आहे, तिचे पप्पा सुद्धा आर्टिस्ट आहे. मॅडम आपल्या सिटी मैत्रिणीचे सदस्य आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा खूपशे कलागुण आहेत. या पेंटिंग सुद्धा करतात, रांगोळी काढतात, मेहंदी काढतात, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जे या करत नाहीत. तर मॅडम, थोडं तुमच्याबद्दल सुद्धा आम्हाला सांगाल? मी ॲज अ आर्टिस्ट म्हणून भरपूर काम केलं, जसं रांगोळीमध्ये पोर्ट्रेट वगैरे काढणं, आणि मेहंदीमध्ये सुद्धा पोर्ट्रेट काढायची मी. पेंटिंग करते, ड्रॉइंग करते. माझे म्हणजे केरळ, कर्नाटकपर्यंत भरपूर ठिकाणी अशा पेंटिंग मी दिलेल्या आहेत. आणि आज पूर्वा पण बऱ्यापैकी ते करत आहे, काम करत आहे. तर तुम्हाला काय वाटतं की पुढे तुम्ही तिला ह्या सुद्धा गोष्टी शिकवणार आहेत का? हो, आणखी तर भरपूर शिकायचं आहे तिला. म्हणजे भरपूर क्रिएटिव्हिटी आहे. आपण जेवढं सर्च केलं ना तेवढं कमीच पडते. त्यामुळे मी जेवढा वर्क तिच्यामध्ये शिकवू शकेल तेवढं मी नक्कीच शिकवणार आहे.
अच्छा. तर जसं की आम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की ही सगळ्याच गोष्टीची तिला आवड आहे आणि ती म्हणते की पुढे तिला हिरोईन बनायचं आहे. तर याबद्दल तुमचा काय विचार, तुम्हाला काय वाटते की तुम्ही सपोर्ट करणार आहे? नक्कीच नक्कीच सपोर्ट करणार. आणि ज्या क्युरियोसिटीने ती आज बोलली की नाही मला हिरोईन बनायचं आहे, जर का त्यात पुढे चालून जर का त्या गट्स असतील आणि पुढे ती टिकली तर नक्कीच आम्ही तिला साथ देऊ आणि पूर्णतः तिच्या मागच राहू, काहीच अडचण नाही. जसं की आता तिला वेगवेगळ्या ठिकाणी शो साठी जावं लागते किंवा मग अवॉर्ड फंक्शन असतात तिथे जावं लागते, तर सोबत कोण जाते दोघांपैकी? दोघं पण. तर म्हणजे दोघं सोबत जातात आणि सोबत तिला सपोर्ट करतात. चांगली गोष्ट आहे, फार चांगली गोष्ट आहे ही. तर जसं आता आपण पाहतो की समाजामध्ये लहान मुलं आहेत, त्यांचे आई वडील त्यांना खूप अशा गोष्टी असतात की त्यांचे इंटरेस्ट काय आहे त्या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांना अभ्यासासाठी जास्त त्यांच्यावर प्रेशराईज त्यांना करतात. तर अशा पॅरेंट्ससाठी आपण काय सांगू इच्छिता? शिक्षण हे 2 प्रकारे आहेत. एक समजा आपण घेतो औपचारिक, जे की आपण शाळेत घेतो, आणि एक अनौपचारिक जे आपण समाजातून घेतो की आपल्या आसपासच्या वातावरणात काय आहे शिकण्यासारखं किंवा आपण काय शिकलं पाहिजे, चांगल्या गोष्टी आपण कशा आत्मसात केल्या पाहिजे. तर ह्या गोष्टी शिक्षणातून येत नसतात, ह्या बाहेरच्या शिक्षणातून येत असतात. ते शिक्षण फार महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक मुलांनी ते शिक्षण घ्यायला पाहिजे. आपण म्हणतो की आपली शाळेत जर का 98% आले, 2 मार्क कमी झाले तर वडील थोडे टेन्स असतात की अरे यार 100 पैकी 100 असायला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला थोडा आळा बसला पाहिजे आणि पालकांनी हे कळायला पाहिजे की ते शिक्षण फक्त एक मार्ग दाखवण्याचं एक हे आहे, सिस्टीम आहे. त्या सिस्टीमच्या बाहेर जाऊन कुठेतरी आपल्याला मुलांना सेटअप करायचं आहे. त्यांना चांगलं सांस्कृतिक आणि स्टेबल मनुष्य घडवण्यासाठी आपण मुळात कार्य केलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तर पूर्वा मला सांग की तुला सगळ्यात जास्त लाड कोण करते, मम्मी की पप्पा? मम्मी. आणि तुझं सगळ्यात जास्त हट्ट कोण पुरवते की तुला हे चॉकलेट्स पाहिजे आहे किंवा खेळणे पाहिजे आहेत? तर पप्पा. मग मम्मी, तू तर म्हणे की मम्मी जास्त लाड करते है ना? करते आणि पप्पा हट्ट करते. अच्छा. टीव्ही पाहायला आवडते तुला? तर मम्मी रागवत नाही मग टीव्ही पाहायला? फक्त कधी कधी आंघोळीच्या वेळेस. अच्छा. कार्टून व्यतिरिक्त आणखी काय काय पाहायला आवडतं तुला टीव्ही मध्ये? लिटिल सिंगम, ॲनिमेशनची मूवीज आणि ते कोणता पिक्चर. मम्मी रागवत नाही की तुला टीव्ही पाहायला की अभ्यास कर पूर्वा म्हणून? कधी कधी एक्झाम असते तेव्हाच. अच्छा. तर पहा, आपण इथे पूर्वाच्या मम्मी पप्पांशी सुद्धा भेटलेलो आहे, पूर्वाला सुद्धा भेटलो आहे. तिचे एवढे सगळे अचीवमेंट्स आहेत, आपण ते सगळे गोष्टी सुद्धा पाहिलेल्या आहेत. आता शेवटी आपण निरोप घेण्याच्या आधी आपण विचारूया की आमचे सिटी मैत्रिणींचे जे सदस्य आहेत आणि व्ह्यूअर्स आहेत यांच्यासाठी आपण काय सांगू इच्छिता? आम्ही एक स्वतः कलाकार आहोत आणि पर्यावरणपूरक गणपती आम्ही बनवत आहोत. महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्लास्टरच्या मूर्ती ह्या बंद केलेल्या आहेत, म्हणजे त्याला विक्रीला सुद्धा बंद आहे आणि घेणाऱ्याला सुद्धा बंदी आहे. माझा एकच सगळ्यांपर्यंत पोहोचवून एकच निरोप आहे की प्रत्येकानं मातीचे गणपती घ्यावे, जेणेकरून पर्यावरणाला त्याचा चांगला फायदा होईल, ऱ्हास होणार नाही. आणि नसेल तुम्हाला घ्यायची तर तुम्ही घरी बनवून सुद्धा 10 दिवस तुम्ही पूजन करू शकता, असा एक निरोप आहे. आणि RRC हे सगळं अकोल्यात आहे, अकोल्याच्या बाहेरही असू शकतं, तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा RRC आहे. तर अशा मी प्रत्येक व्यक्तीला जो कोणी RRC बघत असेल किंवा ज्याच्यापर्यंत निरोप जात असेल त्याच्यापर्यंत मी हा निरोप पाठवतो की कृपया करून या वर्षी मातीचे गणपती घ्या आणि मातीच्या गणपतीला पूजन करून तुमच्या संस्कृतीला जपा आणि तुमच्या पर्यावरणाला सुद्धा जपा. माझी मुलगी सुद्धा सुरुवात करते आहे, मी सुद्धा सुरुवात करतोय आणि तुम्ही सुद्धा सुरुवात करावी अशी माझी इच्छा आहे. ग्रेट. पहा, तर सरांनी जसं सांगितलेलं आहे की पुढच्या वेळेस पासून मातीची मूर्ती घ्या आणि पर्यावरणाला तुम्ही सुद्धा एक कुठे ना कुठे एक तुमचं कॉन्ट्रीब्यूट द्या की तुम्ही पर्यावरणाला वाचवत आहे म्हणून. तर जसं पूर्वाला आपल्या ऍक्टर बनायचं आहे, तर चला आता शोच्या एंडिंग मध्ये आपण तिच्याकडनंच काही ना काही बोलून घेऊया. तर पूर्वा, तुला हिरोईन बनायचं आहे, तर तुला अँकरिंग येईल का? चल, आता आपला निरोप घ्यायचा वेळ झाला आहे. आपल्या जनतेला म्हण की चल आता पुन्हा भेटूया.
पुन्हा भेटूया इथेच याच वेळेस आपल्या आवडत्या कार्यक्रमात सिटी मैत्रीण तोपर्यंत पाहत रहा RRC न्यूज चॅनल बाय पहा खूप छान तिने इथे अँकरिंग केलेलं आहे. चला मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सीखने सिखाने की क्रिया को शिक्षा कहते हैं. शिक्षा के जरिए मनुष्य के ज्ञान एवं कला कौशल में वृद्धि करके उसके अनुवंशिक गुणों को निखारा जा सकता है और उसके व्यवहार को अर्जित किया जा सकता है. शिक्षा व्यक्ति की बुद्धि, बल और विवेक को उत्कृष्ट बनाती है. वही एक अशिक्षित व्यक्ति जानवर के समान है. प्राचीन काल में स्त्रियों को केवल घर और विवाहित जीवन गुजारने की सलाह दी जाती थी, परंतु समाज के विकास के साथ साथ नारी शिक्षा को भी अलग आकर और पद प्राप्त हुआ है. पुरुष प्रधान समाज से ही स्त्री अपने काम का लोहा मनवा रही है. कहते हैं कि एक अशिक्षित नारी गृहस्थी की भी देखभाल अच्छे से नहीं कर सकती हैं. सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का. ब्रेक के बाद फिर यही मिलेंगे. झाला सूर्योदय, झाली पहाट. चला RRC संगे करू नव दिवसाची सुरुवात. गुड मॉर्निंग अकोला. बेरोजगारांचा आशेचा किरण RRC जॉब अलर्ट. लोकल ते ग्लोबल जॉब अलर्ट. सिटी चॅनल देईल अचूक माहिती. RRC अकॅडमीच्या माध्यमातून घरच्या घरी किंवा तुमच्या मोबाईलवर इंग्लिश स्पीकिंग क्लास. प्रगतीचे लक्ष माझे, ध्येयासाठी धावपळ. सुखी असावा कास्तकार माझा. संगे RRC अन्नदाताचे मार्गदर्शन. सकाळी करू योग अभ्यास. आरोग्याचा मंत्र जपूया. रोज सकाळी उठून योग नवा करूया. निरोगी जीवनासाठी आवश्यक योगाभ्यास. तज्ञ योग गुरूंचे मार्गदर्शन केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. ठेवेल तुमचे आरोग्य निरोगी. कोरोना संकटानंतर प्रत्येकाची हेल्थ झाली आहे वेल्थ. सिटी चॅनल घेईल तुमच्या आरोग्याची काळजी केवळ गुड मॉर्निंग अकोला या कार्यक्रमात. एक कहावत है कि एक पुरुष को शिक्षित करके हम सिर्फ एक ही व्यक्ति को शिक्षित कर सकते हैं, लेकिन एक नारी को शिक्षित करके हम पूरे देश को शिक्षित कर सकते हैं. किसी देश और समाज की तो छोड़िए, हम अपने परिवार की उन्नति की कल्पना भी स्त्री शिक्षा के बिना नहीं कर सकते हैं. किसी भी लोकतंत्र की यह नींव है कि स्त्री और पुरुष को बराबर शिक्षा प्राप्त करने का हक हो. एक पढ़ी लिखी स्त्री ही समाज में खुशी और शांति ला सकती हैं. कहते हैं कि बच्चे इस देश का भविष्य है और एक नारी ही माँ के रूप में उसके पहले शिक्षा का स्रोत है. इसी कारणवश एक स्त्री का शिक्षित होना बहुत ज़रूरी है. एक शिक्षित नारी न केवल अपने गृह का बल्कि पूरे समाज को सही दिशा प्रदान करती है. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रिण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. अब हम सीखेंगे इंग्लिश. प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो होतो इन्स्ट्रक्शन्स, त्याच्यानंतर कीप ऑन शिकलेलो होतो आपण. मग त्याच्यानंतर आपण शिकलो होतो आय विश, आय कुड, काश, ऐसा हो पाता. आणि आज आपण भेटतो आहे नवीन कन्स्ट्रक्शन सोबत. दॅट इज जेव्हा आपल्याला भविष्याबद्दल बोलायचं असतं की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, हे तो असा करणार आहे, तो तसा करणार आहे, किंवा मी असं बनेल तसं बनेल. जेव्हा आपण सगळं काही जे भविष्यातलं बोलतो आहोत तर ते इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, आपण प्रेझेंटमध्ये कसं बोलायचं तो शिकलो होतो वर्तमान काळामध्ये. त्याच्यानंतर पास्टमध्ये कसं बोलायचं, जेव्हा आपल्याला भूतकाळातल्या गोष्टी बोलतो तेव्हा कसं बोलायचं ते शिकलो होतो. आज आपण शिकणार आहोत जर आपल्याला फ्युचरबद्दल बोलायचं आहे, जर आपल्याला भविष्यकाळाबद्दल बोलायचं आहे तर इंग्लिशमधून कसं बोलायचं. तर त्याच्यासाठी आपण वापरतो शाल किंवा विल. मी करेल,
आय शाल और आय विल. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की शाल आणि विल कशासमोर वापरायचं. तर तुम्ही आय, ही, शी, इट, दे, वी, यू सगळ्यांच्या समोर विल वापरलं तरीही चालतं कॉमनली. डोंट गेट कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. तर सगळ्यांसमोर विल वापरू शकता. आयच्या समोर शाल वापरतात, तुम्ही वापरू पण शकता. पण जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल, तुम्ही सगळ्यांसमोर अगदी प्लेन विल वापरलं तरीही चालेल. मग आपण आता करता सब्जेक्ट कोणकोणते घेतो? आय, ही, शी, इट, दे, वी, यू या सगळ्यांसमोर विल वापरलं तरी चालेल. कॉमनली तुम्ही विल वापरा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला भविष्यकाळाबद्दल बोलायचं असेल की मी हे करेल, ते करेल, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, तो तसा करेल, ती तशी करेल, ते तसे करतील. सो एव्हरीथिंग जे पण तुम्ही फ्युचरबद्दल बोलत आहात किंवा भविष्यकाळाबद्दल बोलत आहात, जे होणार आहे, तर त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही नक्कीच काय वापरायला पाहिजे? विल वापरायला पाहिजे. ओके. तर शाल आणि विलमध्ये कन्फ्यूज न होता सगळीकडे जरी तुम्ही विल वापरलं तर दॅट इज ओके. ग्रामॅटिकली ते करेक्ट असतं. ओके. आता आपण सेंटेन्स बनवूया. आय शाल किंवा आय विल याचा अर्थ असतो मी करेल. आता मी काय करेल? मग आता त्याचे आपण ॲक्शन्स आणि हे वापरून आपण सेंटेन्सेस बनवूया. ओके. आय शॅल मीट यू, मी तुम्हाला भेटेल. मग मी आता तुम्हाला सांगितलं शालच्या ऐवजी तुम्ही विल पण वापरू शकता. मी दोन्ही वापरून तुम्हाला वाक्य बनवून दाखवते. आय शॅल मीट यू, मी तुम्हाला भेटेल. आय विल मीट यू, मी तुम्हाला भेटेल. दोघांचा पण अर्थ तोच होतो. आय विल मीट यू. आय विल ड्राईव्ह अ कार, मी कार ड्राईव्ह करेल, चालवेल. आय विल स्टडी हार्ड, मी खूप अभ्यास करेल. शी विल कुक द फूड, ती जेवण बनवेल. आय विल हॅव द लंच, मी जेवण करेल. हॅव म्हणजे खाणे, तुम्हाला आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो होतो. आय विल हॅव द ब्रेकफास्ट म्हणजे मी ब्रेकफास्ट करेल. आय विल डू माय होमवर्क, मी माझा होमवर्क करेल. आय विल गेट अप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठेल. आय विल टेक द मेडिसिन्स, मी थोड्या वेळाने औषधं घेईल किंवा मी औषधं घेईल. आय विल टेक द मेडिसिन आफ्टर सम टाईम म्हणजे मी थोड्या वेळाने औषध घेईल किंवा आय विल टेक द मेडिसिन्स, मी औषधं घेईल. आता हे भविष्यकाळामधलं बोलतो आहे, जे आपण करणार आहोत. ओके. मग त्याच्यासाठी काय वापरायचं? सब्जेक्ट म्हणजे करता आणि विल. मग आता ते दे विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळणार आहेत. ही विल बिकम ॲन इंजिनियर. आता विल बिकम म्हणजे तो बनणार आहे. ही विल बिकम ॲन इंजिनियर, तो इंजिनियर बनणार आहे. त्याच्यानंतर आय विल बिकम अ डॉक्टर, मी डॉक्टर बनेल. ओके. आय विल बिकम अ टीचर, मी टीचर बनेल. शी विल बिकम अ मास्टर ऑफ आर्ट्स, ती आर्ट्समध्ये MA मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे MA डिग्री मिळवेल. ओके. शी विल बिकम द मास्टर ऑफ आर्ट्स. ओके. शी विल बिकम द आर्टिस्ट, ती एक कलाकार बनेल. ओके. ही विल बिकम ॲन ॲक्टर, तो एक नट बनेल म्हणजे जे ॲक्टिंग करतात ते. दे विल स्पीक इन इंग्लिश, ते इंग्लिशमध्ये बोलतील. ओके. वी विल मीट म्हणजे आपण भेटू. ओके. त्याच्यानंतर आय विल वॉच द प्रोग्राम, मी हा प्रोग्राम बघेल. यू विल लिसन टू मी, तुम्ही माझं ऐकाल. त्याच्यानंतर वी विल गो टू पुना, आम्ही पुण्याला जाऊ. आय विल गो टू अमेरिका, मी अमेरिकेला जाईल. आय विल विजिट डिझनीलँड, मी डिझनीलँडला भेट देईल. आय विल गो टू द फॉरेस्ट, मी जंगलात जाईल. आय विल गो टू द बीच, मी समुद्रकिनाऱ्यावर जाईल. आय विल टीच यू अ लेसन. आता टीच यू अ लेसन म्हणजे तुला धडा शिकवेल. मराठीमध्ये धडा शिकवणं म्हणजे कोणाला तरी सबक सिखाना. हिंदीमध्ये म्हणतात ना मैं तुमको सबक सिखाऊंगी, तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आय विल टीच यू अ लेसन. आय विल टीच यू अ लेसनला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? मराठीमध्ये मी तुला धडा शिकवेल किंवा मैं तुमको सबक सिखाऊंगी. येस. तर ते आय विल टीच यू अ लेसन खूप छान सेंटेन्स आहे इंग्लिशमधलं. ओके. दे विल कम टू मीट मी, ते मला भेटायला येतील.
वी विल स्पीक इन इंग्लिश, आपण सगळे इंग्लिशमध्ये बोलणार आहोत. आय विल रीड अ नॉवल, मी नॉवल वाचणार आहे. आय विल राईट द इंग्लिश सेंटेन्सेस, मी इंग्लिश सेंटेन्सेस लिहिणार आहे. आय विल प्रॅक्टिस हार्ड, मी खूप प्रॅक्टिस करणार आहे. वी विल अचीव द एम और अचीव द गोल, गोल किंवा एम म्हणजे आपलं ध्येय. वी विल अचीव, अचीव म्हणजे मिळवणे, साध्य करणे. वी विल अचीव अवर गोल, आपण आपलं ध्येय साध्य करणार आहोत. ओके, आय विल अचीव माय एम म्हणजे मी माझं ध्येय गाठणार आहे किंवा साध्य करणार आहे. ओके, देन आय विल ड्रॉ अ रंगोली, मी रांगोळी काढणार आहे. मदर विल बाय न्यू क्लोथ्स, आई नवीन ड्रेस आणणार आहे. ही विल कट द व्हेजिटेबल्स, तो भाजी कापून देणार आहे किंवा कापणार आहे. ग्रँडफादर विल टेल मी अ स्टोरी, ग्रँडफादर आजोबा मला एक गोष्ट सांगणार आहे. फादर विल कम ॲट 9 PM, बाबा 9 वाजता घरी येणार आहेत. देन दे विल प्ले चेस, ते चेस खेळणार आहेत. वी विल वॉच अ मूवी, आम्ही एक पिक्चर बघणार आहोत. दे विल प्रॅक्टिस हार्ड, ते खूप मेहनत करणार आहेत. माय सन विल स्टडी हार्ड, तो खूप जास्त अभ्यास करणार आहे, मन लावून अभ्यास करणार आहे. आय विल सॉल्व द सम्स, मी गणितं सॉल्व करणार आहे. आय विल हेल्प द पुअर, मी गरीब लोकांना मदत करणार आहे. आय विल अर्न लॉट ऑफ मनी, मी खूप पैसे कमावणार आहे. आय विल रीच टू एव्हरी वन ऑफ यू, मी तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आय विल आय विल वॉच द प्रोग्राम एव्हरी डे, मी रोज हा प्रोग्राम बघणार आहे. आय विल लिसन टू यू एव्हरी डे, मी तुम्हाला रोज ऐकणार आहे. आय विल मीट यू पर्सनली, मी तुम्हाला नक्की भेटणार आहे. ओके, आय विल रन द शो फॉर यू, मी तुमच्यासाठी हा शो सुरू ठेवणार आहे. आय विल गो टू मुंबई, मी मुंबईला जाणार आहे. आय विल मीट मिस्टर नरेंद्र मोदी, मी मिस्टर नरेंद्र मोदींना भेटणार आहे. आय विल सी यू, आय विल सी यू म्हणजे भेटूया आपण. ओके, सी यू म्हणजे भेटूया. आय विल सी यू, आणि असं पण म्हणतात आय विल सी यू, तर याचा एक दुसरा अर्थ पण होतो. जर आय विल सी यू टुमॉरो म्हणजे मी तुला उद्या भेटायला येईल. आणि आय विल सी यू रागाने म्हटलं तर मी तुला बघून घेईल, है ना. असं जेव्हा मराठीमध्ये म्हणतो हां मैं तेरे को देख लूँगा, हिंदीमध्ये हां मैं तेरे को देख लूँगा, की पाहून घेईल मी तुला, हां, तर त्याला पण इंग्लिशमध्ये आय विल सी यूच म्हणतात. बट डिपेंड्स तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये म्हणताय आणि कोणत्या भावनेने ते म्हणत आहात. ज्या सिच्युएशनमध्ये जसं बोलाल तसा त्याचा अर्थ होईल. आय विल राईड अ बायसिकल, मी सायकल चालवणार आहे. आय विल फ्लाय अन एरोप्लेन, मी एरोप्लेन उडवणार आहे. आय विल बिकम अ पायलट, मी पायलट बनणार आहे. ओके, आय विल मॅरी यू, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. आय विल बी विथ यू, मी तुझ्यासोबत राहणार आहे. आय विल हेल्प यू, मी तुझी मदत करणार आहे. आय विल टेक केअर ऑफ यू, मी तुझी काळजी घेणार आहे. तर आय विलच्या जागी तशाच प्रमाणे तुम्ही ही विल, शी विल, इट विल स्लीप नाऊ, ते आता झोपणार आहे. ओके, इट विल ब्रेक, हे तुटणार आहे. ओके, आपण ते भविष्यातलं सांगतोय त्याच्यामुळे विल हे येणारच आहे. ओके, आणि भविष्य जेव्हा आपण भविष्याबद्दल किंवा नंतर ज्या घटना होणार आहेत किंवा जे घडणार आहे त्याच्याबद्दल बोलतोय त्याच्यामुळे आपण विलच वापरणार आहे. सगळीकडे तुम्ही शालविलमध्ये जर कन्फ्युजन होतं, बऱ्याच जणांना होतं, तर डायरेक्टली तुम्ही सगळ्यांसमोर विल वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही, ते ग्रॅमॅटिकली करेक्टच आहे. ओके, सो आपण आय विल, ही विल, शी विल, इट विल पाहिलं. आता त्याच्यानंतर दे विल पण पाहिलं. दे विल प्ले क्रिकेट, दे विल गो टू द पिकनिक, ते क्रिकेट खेळतील, ते पिकनिकला जातील. दे विल हॅव अ गेट टुगेदर, त्यांचं एक गेट टुगेदर होईल. दे विल अटेंड द वेडिंग, ते वेडिंग म्हणजे लग्न. ओके, मॅरेजच्या ऐवजी वेडिंग जास्त म्हणजे योग्य आहे. ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वेडिंग म्हणत जा. आय एम गोईंग फॉर द वेडिंग, आय विल गो टू द वेडिंग. आय विल गो टू द वेडिंग म्हणजे मी लग्नाला जाणार आहे. दे विल अटेंड द वेडिंग,
ते लग्न अटेंड करतील, लग्न अटेंड करण्यासाठी जातील. वी विल हॅव अ गेट टुगेदर, म्हणजे आम्ही सगळ्यांचं एक गेट टुगेदर, आमचे एक छान एक गेट टुगेदर करणार आहोत, सगळे भेटणार आहोत. वी विल हॅव अ पार्टी, आम्ही सगळेजण पार्टी करणार आहोत. ओके, पार्टीला काय म्हणतात? मेजवानी. सॉरी फॉर माय बॅड मराठी, मला कधी कधी मराठीचे स्पेसिफिक वर्ड नाही आठवत, पण तुमचं मराठी खूप छान आहे, त्याच्यामुळे तुम्हीच मला सांगत जा याला मराठीमध्ये काय म्हणतात. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये नक्की सांगेल. ओके, वी विल हॅव अ पार्टी, वी विल मीट यू, आम्ही तुम्हाला नक्की भेटू. आय विल गो टू द लाईव्ह सेशन, मी लाईव्ह सेशनमध्ये जाणार आहे. आय विल आन्सर युअर क्वेश्चन, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. आय विल लिसन टू यू, मी तुम्हाला ऐकून घेणार आहे. आय विल सॉल्व युअर डाऊट्स, तुमच्या ज्या सगळ्या शंका आहेत त्या मी सोडवणार आहे. आय विल हेल्प यू टू टॉक इन इंग्लिश, मी तुम्हाला इंग्लिश बोलण्यामध्ये मदत करणार आहे. आय विल गिव्ह यू द कॉन्फिडन्स, मी तुम्हाला आत्मविश्वास देणार आहे. यू विल टॉक इन इंग्लिश फ्लुएंटली, तुम्ही सगळे इंग्लिशमध्ये खूप छान बोलणार आहात. यू विल प्रॅक्टिस हार्ड, तुम्ही खूप मेहनत करणार आहात. यू विल टॉक इन इंग्लिश एव्हरी डे, तुम्ही रोज इंग्लिशमध्ये बोलणार आहात. यू विल ट्राय टू कम हिअर, तुम्ही इथे येण्याचा प्रयत्न करणार आहात. यू विल वॉच द प्रोग्राम एव्हरी डे, तुम्ही रोज प्रोग्राम बघणार आहात. यू विल गो टू द फॉरेन कंट्रीज, तुम्ही फॉरेन कंट्रीजला जाणार आहात. ही विल वॉच द IPL, तो IPL बघणार आहे. ही विल मीट MS धोनी, तो MS धोनीला भेटणार आहे. आय विल बिकम अ प्राईम मिनिस्टर, मी प्राईम मिनिस्टर बनणार आहे. आय विल मीट द CM ऑफ महाराष्ट्र, मी महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टरला भेटणार आहे, मुख्यमंत्र्यांना. आय विल बिकम अ पॉलिटिशियन, मी राजनीतीमध्ये जाणार आहे, पॉलिटिशियन बनणार आहे. आय विल बिकम अ स्टुडंट, मी एक स्टुडंट बनणार आहे. आय विल गो टू स्कूल, मी स्कूलमध्ये जाणार आहे. आय विल बी युअर फ्रेंड, मी तुमची मित्र किंवा मैत्रीण बनणार आहे. आय विल ड्राईव्ह अ कार, मी कार ड्राईव्ह करणार आहे. आय विल फ्लाय इन द एअर, मी आकाशात उडणार आहे. आय विल गो टू माउंट एव्हरेस्ट, मी माउंट एव्हरेस्टवर जाणार आहे. आय विल विजिट द काश्मीर, मी काश्मीरला जाणार आहे. तर असे खूप सारे अनगिनत इनफायनाईट सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. जी गोष्ट तुम्हाला करायची आहे ती, त्याला काय वापरणार आहात तुम्ही? आय विल. आणि आपल्याकडे खूप सारे शब्दसंग्रह, खूप सारा शब्दसाठा आहे. जे सेंटेन्स आपण प्रेझेंट टेन्समध्ये बनवले, किंवा तुम्ही आठवा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मुलांना काय करायचं आहे, तुमच्या हजबंडला काय करायचं आहे, तुमच्या घरातल्यांना काय करायचं आहे, मित्रमैत्रिणींना काय करायचं आहे. आणि तशाप्रमाणे तुम्ही खूप सारे सेंटेन्सेस विल वापरून बनवू शकता. तर कृपया कीप ऑन प्रॅक्टिसिंग, कीप ऑन रायटिंग, कीप ऑन रीडिंग अँड कीप ऑन लिसनिंग इंग्लिश. आपल्याला रोज इंग्लिश वाचायचं आहे, आपल्याला इंग्लिश लिहायचं आहे, आपल्याला इंग्लिश ऐकायचं आहे, आणि आपल्याला इंग्लिशची प्रॅक्टिससुद्धा करायची आहे. रोज आपल्याला द्यायची आहे 15 मिनिट RRCला, आणि रोज आपल्याला हा प्रोग्राम अटेंड करायचा आहे, पाहायचा आहे. जर तुमचं त्यावेळेला शक्य नसेल पाहणं, तर तुम्ही RRC डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला रोजच्या प्रोग्रामचं नोटिफिकेशन येईल, आणि तुम्ही हवा तेव्हा तो प्रोग्राम पाहू शकता. आपल्याला द्यायचे आहे फक्त 15 मिनटं RRC अकॅडमीच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनला. आणि तुमचं घर बसल्या इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याची, किंवा तुम्हाला घर बसल्या इंग्लिश शिकवण्याची जबाबदारी आमची. तर आज पुरतं एवढंच. दॅट्स ऑल फॉर टुडे. सी यू इन टुमॉरोज एपिसोड. थँक यू. बाय बाय. पुरुष और स्त्री इस समाज के लिए एक सिक्के के दो पहलू हैं, तो फिर शिक्षा भी एक समान प्राप्त होनी चाहिए. जिस तरह पुरुष का शैक्षिक जीवन इस समाज के विकास के लिए महत्वपूर्ण है, उसी प्रकार नारी शिक्षा भी देश के हित के लिए आवश्यक है. किसी भी तरह की नकारात्मक सोच इस समाज के विकास का रोड़ा बन सकती है. आज के इस युग में स्त्री पुरुषों से कंधा मिलाकर काम कर रही हैं. हर एक क्षेत्र में नारी आज कुशल है. वह घर की देखभाल के साथ साथ अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए अड़िग है. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम इनके साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशी मैडम के साथ. हरिओम. गुड मॉर्निंग अकोला.
आपण रोज रोज नवीन नवीन योगाभ्यास शिकतो आहे. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये आपण थोडे प्राणायाम शिकणार आहोत. आपण सगळ्यात आधी शिकणार आहोत समवेत समगती प्राणायाम, ज्याला आपण दीर्घ श्वसन सुद्धा म्हणू शकतो आणि सहज प्राणायाम सुद्धा म्हणू शकतो. जे आपलं नॉर्मल ब्रीदिंग आहे, नैसर्गिक जे श्वसन सुरू आहे त्याच्यासोबत आपल्याला मोजमाप जोडायचं आहे आणि तो अभ्यास करायचा आहे. तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी कोणत्याही साध्या आसनामध्ये, जसं की मी सुरुवातीला सांगितलेलं होतं, अर्ध पद्मासन, पद्मासन, स्वस्तिकासन, सिद्धासन, सिद्धयोनी आसन यापैकी किंवा सुखासन यापैकी कोणत्याही एका आसनामध्ये आपल्याला बसायचं आहे. आता मी सिद्धासन मध्ये बसलेले आहे. उजवी टाच मूलाधारला स्पर्श करत आणि डावी टाच उजव्या टाचेच्या वरती स्थिर बसायचं आहे. जो आपण सहज श्वास, जो आपला नॅचरल श्वास चालू आहे त्या श्वासाला फक्त आपल्याला मोजमाप जोडायचं आहे. तर मी श्वास घेते आणि तुम्हाला सांगते की मोजमाप कसं जोडायचंय. समजा आपण श्वास घेणे सुरू केले. तर हा प्राणायाम करताना मोजमाप जोडायचं आहे तुम्हाला आणि श्वास घेत घेत जसं 1 2 3 4 5 जितकी आपली क्षमता असेल त्याप्रमाणे तो घ्यायचा आहे आणि हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणेच सोडायचं आहे. घेतानाचं आणि सोडतानाचं प्रमाण हे सारखं असावं किंवा सोडतानाचं जे प्रमाण आहे ते दुप्पट असावं असं हठयोगामध्ये सांगितलेलं आहे की जितका ज्या मात्रेमध्ये आपण श्वास घेतो तितक्याच मात्रेमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त किंवा दुप्पट असा श्वास सोडावा. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तर त्यावेळेला आपले लंग्स जे आहे, आपले जे फुफ्फुस आहे हे एक्सपांड होतात. आपले ते फुगा जसा असतो फुग्याप्रमाणे आपले लंग्स असतात आणि त्याच्यावर बारीक बारीक नसा असतात, आपल्या केसांपेक्षा जास्त बारीक असतात आणि त्या नसांमध्ये शेवटपर्यंत श्वास पोहोचावा याच्याकरता आपल्याला दीर्घ श्वसन करून उच्छ्वास जो आहे तो जास्त करायचा असतो. तर आता आपण करूया समवेत समगती प्राणायाम. श्वास घेणे आणि सोडणे. मी काउंटिंग करते, तुम्ही श्वास घ्यायचा आहे. श्वास घ्या, सुरू करा. 1 2 3 4 5 छोड़िए. 1 2 3 4 5 रिलॅक्स. अशा पद्धतीने कंटिन्यू श्वास घ्यायचा आहे न थांबता आणि जितका दीर्घ होईल तितकं जास्त चांगलं. जितका दीर्घ श्वास घेता येईल तितकं आपल्या लंग्समध्ये श्वास जास्त जातो, लंग्स एक्सपांड होतात आणि आपली श्वसन क्षमता जी आहे ती वाढते. तर आपण पुन्हा याची प्रॅक्टिस करूया. माझ्या सोबत करायचं आहे. मी बोटांवर काउंटिंग करते, तुम्हाला लक्षात येईल कसं करायचं ते. सुरू करूया. रिलॅक्स. जर आपली क्षमता 5 सेकंद पर्यंत श्वास घेण्याची नसेल तर आपण 3 सेकंद पासून सुरुवात करू शकतो, 2 सेकंद पासून सुरुवात करू शकतो. असं काही नाहीये, कारण की प्रत्येकाची शारीरिक क्षमता, ब्रीदिंग कपॅसिटी ही सगळी वेगवेगळी असते. तर ज्यांना, काही लोकांना 10 पर्यंत श्वास घ्यायला जमतं, काही लोकांना 15 पर्यंत जमतं. म्हणून असं नाही की बा आपण 5 मध्ये श्वास घ्यावा, 10 मध्ये श्वास घ्यावा. आपली शारीरिक क्षमता ओळखून आपण श्वास घेणं सोडणं करायचं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा करूया. अशा पद्धतीने आपल्याला समवेत समगती म्हणजे मोजमाप घेऊन श्वास घेणे याला समवेत समगती प्राणायाम असं म्हणतात. आता आपण रेचक म्हणजे जो श्वास सोडणे आहे,
दोन गोष्टी आहेत. पूरक म्हणजे श्वास घेणे, रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे श्वास रोखणे. तर आपल्याला पूरक 1 पटीने आणि रेचक जे आहे ते दुपटीने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण एकदा करून पाहू. माझ्यासोबत करायचं आहे. श्वास घ्या, सोडायचंय, अशा पद्धतीने 5 सेकंद श्वास घेणे आणि 10 सेकंद श्वास सोडणे. ही पद्धती जर का आपण केली तर आपल्याला आपली जी ब्रीदिंग कपॅसिटी आहे, श्वसन क्षमता, ती आपली भरपूर प्रमाणात वाढणार आहे. आणि जेव्हा आपण शरीराला भरपूर ऑक्सिजन पुरवतो त्यावेळेला इंटरनल ऑर्गन्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला होणारे जे आजार आहेत त्यापासून आपण दूर राहतो. ठीक आहे, आज पुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. हरिओम तत्सत. शिक्षा के बिना संस्कार का कोई स्थान नहीं है और एक शिक्षित माँ ही संस्कार का उपचार है. संस्कृत में एक उक्ति प्रसिद्ध है, नास्ति विद्या समम चर्षु नास्ति मातृ समो गुरु. इसका मतलब है कि इस दुनिया में विद्या के समान कोई क्षेत्र नहीं है और माता के समान कोई गुरु नहीं है. सहेलियों, अब वक्त हो गया है अलविदा कहने का. तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह. तब तक के लिए देखते रहिए RRC नेट पर. नमस्कार.